Hello everyone. Today we are going to discuss AEC English syllabus prescribed for undergraduate courses of Marathi Bhasha Vidyapit, Riddhapur, Amravati. This AEC English course is entitled as Communicative English Part 1. Communicative English Part 1. This AEC English syllabus is for all the undergraduate courses which are being conducted by Marathi Bhasha Vidyapit Riddhapur. रिद्धपूर येथील मराठी भाषा विद्यापीठाअंतर्गत येणारे जे काही अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस आहेत त्यांच्यासाठी हा AEC इंग्लिशचा सिलेबस आणि या AEC इंग्लिश जो सब्जेक्ट आहे त्याला असं शीर्षक दिलेलं आहे कम्युनिकेटिव्ह इंग्लिश. आता हा कम्युनिकेटिव्ह इंग्लिश AEC इंग्लिशचा जो सिलेबस आहे हा तुम्हाला 2 क्रेडिटसाठी म्हणजेच 50 मार्क्ससाठी प्रिस्क्राईब करण्यात आलेला आहे. हा AEC इंग्लिश जो कोर्स आहे हा तुमचा ॲबिलिटी इन्हान्समेंट कोर्स आहे. तुमच्या क्षमता वाढवण्यासाठीचा हा कोर्स आहे आणि या कोर्सच्या माध्यमातून तुमच्या 4 स्किल्स डेव्हलप करण्याचा प्रयत्न जो आहे, जे ऑब्जेक्टिव्स आहेत ते तुमच्या 4 स्किल डेव्हलप करण्याचे आहे. द फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह इज टू डेव्हलप युअर कम्युनिकेशन स्किल्स. तुमच्या ज्या काही कम्युनिकेशन स्किल्स आहेत त्या डेव्हलप करणं हे फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह आहे, फर्स्ट हेतू आहे AEC इंग्लिश सिलेबसचा. द सेकंड थिंग इज टू डेव्हलप युअर ग्रामॅटिकल स्किल्स. तुमच्या ग्रामॅटिकल स्किल्स डेव्हलप करणं हा दुसरा हेतू आहे AEC इंग्लिश सिलेबस जो अंडर ग्रॅज्युएट कोर्ससाठी प्रिस्क्राईब केलेला आहे. थर्ड ऑब्जेक्टिव्ह जो आहे तो आहे टू डेव्हलप युअर रायटिंग स्किल्स. तुमच्या रायटिंग स्किल्स डेव्हलप करणं हा सुद्धा एक ऑब्जेक्टिव्ह, एक हेतू या अभ्यासक्रमामागचा आहे. फोर्थ ऑब्जेक्टिव्ह इज टू डेव्हलप युअर सॉफ्ट स्किल्स. तुमचे सॉफ्ट स्किल्स जे आहेत ते डेव्हलप करणे हा सुद्धा एक हेतू या AEC इंग्लिश सिलेबसचा आहे. If you look at the syllabus of AEC English, that is communicative English, which is prescribed for the first semester. Actually, AEC English syllabus is for first semester and fourth semester of second year. So first semester आणि fourth semester साठी तुम्हाला AEC इंग्लिश असणार आहे. पण त्यामध्ये आपण आज जो डिस्कस करणार आहोत तो सेम 1 चा सिलेबस डिस्कस करणार आहोत. जो सेम 1 साठी तुम्हाला सिलेबस आहे दॅट सिलेबस वी आर गोइंग टू डिस्कस. तो सिलेबस आपण डिस्कस करणार आहोत. तुमचा सिलेबस जर बघितला हा 50 मार्कासाठी AEC इंग्लिशचा कोर्स आहे. 50 मार्क्ससाठी आउट ऑफ 50 मार्क्स 20 मार्क्स जे आहेत ते इंटरनल आहेत. 20 मार्क्स इंटरनल आणि 30 मार्क्स जे असतात ते एक्सटर्नल असतात. युनिव्हर्सिटी लेवल एक्झाम 30 मार्क्सची होते. त्याचा क्वेश्चन पेपर पॅटर्न आपण डिस्कस करणारच आहोत. तर कम्युनिकेटिव्ह इंग्लिश हा जो तुमचा सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये सिलेबस जर बघितलं तर 4 युनिट तुम्हाला आहे. युनिट 1, 2, 3, 4 आणि फर्स्ट युनिट जे आहे ते 8 मार्कासाठी फर्स्ट युनिट आहे आणि त्या युनिटचं नाव आहे कम्युनिकेशन, ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रोसेस ऑफ कम्युनिकेशन समजून घ्यायचं आहे. डेफिनेशन ऑफ कम्युनिकेशन यू आर गोइंग टू लर्न. You will also learn about various types, significance and advantages of communication. या फर्स्ट युनिटमध्ये तुम्ही कम्युनिकेशनचे प्रकार, कम्युनिकेशनची डेफिनेशन, त्याचं महत्त्व काय आहे, त्याचा ॲडव्हान्टेज फायदा काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही युनिट 1 मध्ये शिकणार आहात. जे युनिट 1 आहे ते आहे कम्युनिकेशन. 8 मार्कासाठी पहिले युनिट राहणार आहे. दुसरं युनिट आहे ग्रामर अँड युसेजेस. जो ग्रामॅटिकल पार्ट आहे तो तुम्हाला युनिट 2 मध्ये आहे आणि हा युनिट 2 जो आहे तो 7 मार्कासाठी तुम्हाला राहणार आहे. आता ग्रामर आणि युसेजेस याच्यामध्ये तुम्हाला नाउन, प्रोनाउन, वर्ब, ॲडवर्ब, ॲडजेक्टिव्ह, प्रिपोजिशन्स या गोष्टी तुम्हाला शिकायच्या आहेत युनिट 2 मध्ये 7 मार्कासाठी. युनिट 3 जे आहे ते आहे इंग्लिश इन सिच्युएशन्स, ज्याच्यामध्ये तुम्हाला सिच्युएशनल डायलॉग रायटिंग्स ज्या आहेत त्या तुमच्या रायटिंग स्किल्स डेव्हलप करण्यासाठी डायलॉग रायटिंगचा एक युनिट तुम्हाला स्पेशली प्रिस्क्राईब करण्यात आलेला आहे. तो आहे युनिट 3 आणि हा पण 7 मार्कासाठी आहे.
त्याच्यानंतर युनिट 4 आहे जो आहे सॉफ्ट स्किल्सचा, आणि हा जो युनिट 4 आहे हा पण 8 मार्क्ससाठी तुम्हाला प्रिस्क्राईब केलेला आहे. म्हणजे 8 + 7 + 7 + 8 म्हणजे असे हे 30 मार्क्ससाठी तुम्हाला पूर्ण सिलेबस जो आहे तो एएसी इंग्लिशचा आहे. 4 युनिट आहेत, प्रत्येक युनिटला मार्क्स जे आहेत ते तुम्हाला दिलेले आहेत, आणि याच युनिटवर आधारित तुम्हाला तुमचा क्वेश्चन पेपर पॅटर्न असणार आहे, जो सेम वनचा क्वेश्चन पेपर पॅटर्न असणार आहे थेरॉटिकल. त्याच्यामध्ये थेरी जी आहे ती 30 मार्काची, म्हणजे पेपर जो राहणार तो तुमचा 30 मार्काचा, आणि 20 मार्क्सला इंटरनल आहे. ते 20 मार्क्सचं इंटरनल मध्ये पण 10 मार्क्स असाइनमेंटसाठी आणि 10 मार्क्स जे आहे ते तुमची क्लास टेस्ट होणार आहे. मग जो क्वेश्चन नंबर 1 आहे तो युनिट 1 वर बेस्ड असणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला 2 लॉंग आन्सर क्वेश्चन्स जे आहेत ते अटेम्प्ट करावे लागणार आउट ऑफ 3. सो एक क्वेश्चन तुम्हाला 4 मार्कासाठी आहे, 2 क्वेश्चन तुम्हाला अटेम्प्ट करायचे आहेत. 2 क्वेश्चन अटेम्प्ट केल्यावर तुम्हाला 8 मार्क्स साठी जो आहे तो पहिला क्वेश्चन राहणार आहे. सेकंड क्वेश्चन जे आहे ते ग्रामर बेस्ड क्वेश्चन आहे, म्हणजे युनिट 2 वर बेस्ड राहणार आहे. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला आयडेंटिफाय द नाउन, प्रोनाउन, ऍडजेक्टिव्ह, ऍडवर्ब आयडेंटिफाय करणं किंवा फिल इन द ब्लँक्स याच्याशी रिलेटेड क्वेश्चन राहणार आहेत. क्वेश्चन नंबर 2 मध्ये 7 क्वेश्चन राहतील, एक मार्काला. 7 मार्कासाठी तुमचं युनिट 2 आहे. युनिट 3 जे आहे त्याच्यामध्ये 1 लॉंग आन्सर क्वेश्चन तुम्हाला अटेम्प्ट करावं लागेल आउट ऑफ 2. आणि हे जे युनिट 3 आहे, युनिट 3 वर 3rd नंबरचा क्वेश्चन बेस असेल, आणि याच्यामध्ये तुम्हाला 7 मार्कासाठी एक क्वेश्चन अटेम्प्ट करावा लागेल, आणि हा 7 मार्कासाठी राहील. क्वेश्चन नंबर 4 हा युनिट 4 वर बेस असेल, जे की रिलेटेड टू सॉफ्ट स्किल्स आहे. याच्यामध्ये पण तुम्हाला 2 लॉंग आन्सर क्वेश्चन अटेम्प्ट करावं लागेल आउट ऑफ 3. म्हणजे 4 मार्क्स इच क्वेश्चन्स, 2 क्वेश्चन्स तुम्हाला अटेम्प्ट करायचे आहेत. म्हणजे 8 मार्कासाठी क्वेश्चन नंबर 4 राहील युनिट 4 वर आधारित. 30 मार्क्सची अशी टोटल तुमची जे आहे युनिव्हर्सिटी लेवल थेरॉटिकल एक्झाम होणार आहे. तुम्हाला कळालंच असेल की हा जो एईसी इंग्लिशचा सिलेबस आहे तुमच्या, जसं मी तुम्हाला सांगितलं की 4 स्किल तुमच्या ॲबिलिटी एन्हान्स करण्यासाठीचा हा कोर्स आहे. त्यामुळे तुम्हाला या कोर्सच्या माध्यमातून ज्या ज्या प्रकारच्या स्किल्स तुमच्यासमोर सादर केल्या जातील किंवा शिकवल्या जातील, त्या स्किल्स तुम्हाला कशा प्रकारे डेव्हलप करता येईल या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून त्याच दृष्टीने आपण पुढे वाटचाल करणार आहोत. तुम्हाला काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला काही या सिलेबस बद्दल प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.